ती गरीब लेकरं आहे, त्यांची लेकरं बाळ गरीब आहे, म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. 200 JCB आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे. हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे. काय करा. आणि हे करत असताना ह्या गरीब, खरोखरच जे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते, स्वर्गीय सूरज जगदाळे, स्वर्गीय बापूसाहेब काळे सभेला आले, ऍक्सिडेंट मध्ये गेले. माझ्या येवला मतदारसंघामध्ये सुद्धा आले तिकडे मीटिंग घ्यायला, आणि ती काय म्हणतात JCB, ती अशी त्याचं बकेट उलट झालं, 4 लोक खाली पडले, सिरियस झाले. एक त्यातला जो आहे स्वर्गवासी झाला, गेलं. सगळे जे आहे ते कशासाठी? अरे त्यांना श्रद्धांजली अर्पण करा, त्यांना जाऊन तर बघा का तुम्हीच फुलं उधळता, आणि जे मृत्युमुखी पडले त्यांचं काय आठवण नाही त्यांना. तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा, पण ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या. 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला OBC मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. OBC मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. लोक घाबरले असतील. पुन्हा सांगतो, माझ्या विरुद्ध प्रचार करणारे जे लोक, त्यांना मला सांगायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण, मी मंत्रिमंडळात होतो, ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला, मी हात वरती केला. फडणवीसांनी दुसरा कायदा केला, मी सपोर्ट केला. आता सुद्धा बसले OBC आयोग ते करण्यासाठी. आता तो OBC आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण OBCचे जे पूर्वीचे सगळे लोक तर ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामा देऊन गेले, आणि नवीन लोक आले, आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे, आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. ठीक आहे, तर मला सांगायचं आहे परत, मराठा आरक्षणाला विरोध नाही, त्यांना द्या, ते वेगळं द्या. मराठा समाजाला विरोध नाही, पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे.